सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. तर बघूया काय गंमत झाली आहे ते. पमीच्या गटात ती पहिली नव्हे, दुसरी नव्हे, तर तिसरी आली. आणि तिचे ग्रहच आज अनुकूल नव्हते की काय कोण जाणे. तिची उडी कलती पडून तिच्या डाव्या बगलेला पाण्याचा चपाटाही बसला आणि ती थोडीशी कळवळली. इकडे सुमाच्या गटाची पाळी आली. तेव्हा त्यात सुमा कशाला कडमडायला जातीये असं तिला वाटलं आणि ती भ्यायली. आजी तर तिला ओढून परत आणायला धावल्यास, पण सुमाच्या बाईंनी तिला चांगलं पोहता येत असल्याची खात्री दिल्यामुळे त्यांना मागं सरावं लागलं. तरी देखील दोघींच्या मनातली धास्ती कमी झाली नाही. सुमा नंबर 1, कमल नंबर 2 असा पंचांचा निकाल कानावर पडेपर्यंत दोघींची छाती धडधडत होती. का वहिनी, पोरट्याने काहीतरीच नाही ना करून ठेवलं. संध्याकाळी घरी येताच गोट्याने टोमणा दिला, पण त्याचा तिला राग आला नाही. मोठी गुणाचीच पडली की नाही पोरटी, असं कौतुकाचे उद्गार तिने काढले. आजींनाही नातवाचं कौतुकच वाटत होतं, पण त्या रागाचा आव आणून म्हणाल्या, काय रे तुमचा अगोचरपणा, साधलं म्हणून साधलं, न साधून सांगताय कुणाला. वहिनी आणि बरं का ग आजी, आता तुमची पाळी, बोला कधीपासून सुरुवात करायची. हां, आता मला शिकाव म्हणजे सुटलास. ही एवढी म्हातारीच राहिली आहे आता जगात पोहायला शिकायची. सर्वजण हसू लागली आणि म्हातारी उडली, तळ्यात पडली, प्रत्यक्ष म्या पाहिली ही कुठून तरी पैदा केलेली कविता जेव्हा त्यांना आजींना नजर केली तेव्हा आजींनी वात्रट मेला म्हणून जेव्हा त्याच्या पाठीवर चापटी मारली तेव्हा हशाला चांगलीच भरती चढली. तुळशी तलावातील अपघाताची गोष्ट सांगायचं विसरून मी हे दुसरंच काय सांगत बसलो असं मला विचारण्याच्या बेतात खेळगडी मंडळी असतील, पण त्या अपघाताशी संबंध असल्यामुळेच मला ही हकीकत सांगावी लागली. सुमाची पोहण्यातली पारंगतता आता निर्विवादपणे सिद्ध झाली असल्यामुळे तिला एकटीलाही पोहायला जाऊ देण्यात आम्हाला भीती उरली नव्हती. मी तिला पोहतेवेळी वापरण्याचे चड्डी आणि जॅकेट करून दिलं आणि ती सुट्टीच्या दिवशी आपल्या मैत्रिणीबरोबर तलावांवर जाऊ लागली. एके दिवशी ती परत आली, ती संतप्त होऊन. गोट्यानं कारण विचारलं तेव्हा तिनं म्हटलं, तुझ्या शाळेतला तो पुंड्या पोळ आहे, फाजील मेला. आम्ही मुली पोहायला लागलो की नेमका येतो त्यावेळीला. दुसरे कोणी पुरुष येत नाहीत, आले तर आम्ही वर जाईपर्यंत बाजूला जातात, पण हा पुंडीतला मुद्दाम उडी टाकतो आमच्यामध्ये. आम्ही काल भांडलो त्याच्याबरोबर तर म्हणतो, तलाव म्हणजे काही तुमच्या बापाचं इनाम नाही, सार्वजनिक आहे तो. आम्ही पाहिजे तेव्हा येऊ, आणि नुसता येऊनच थांबला नाही तर आमच्या तोंडावर येईल असं पाणी उडवायला लागला. त्याच्या त्या पाण्यानं किशीला ठसका लागला, ती घाबरी झाली. तुमचं चुकलं सुमा, तुम्ही नुसतं भांडून गप्प बसला. इतक्या जणी होत्या, साऱ्यांनी धरून द्यायच्या होत्या थोबाडीत 10-20. कशाला जायचं त्या खापराच्या वाटेला. आम्ही आपलं आता तलावावर पोहायला जायचं नाही असं ठरवलं. आवडीच्या मळ्यात छान चांगली विहीर आहे, तिथं जाऊ आम्ही. छट, असला भित्रेपणा काय कामाचा. तुम्ही मुद्दाम तलावावर जा, 4-2 दिवस चिकाटी धरा, म्हणजे पुंड्या आपोआप गप्प बसेल, त्याचा दंगा निघून जाईल, खात्री देतो मी तुम्हाला. आणि गोट्याच्या सांगण्याप्रमाणे सुमा मैत्रिणीसह दुसऱ्या दिवशीही तलावात पोहायला गेली. वेळ साधून पुंडू हजर झाला. काचा कसून त्याने मुलींच्या घोळक्यात गठ्ठा मारला आणि तलाव हादरून सोडला. मुली सरसर काठावर आल्या. त्या पुन्हा मागे परततील आणि त्यांना आपण त्रास देऊन मर्दुमकी गाजवू अशी पुंडूची कल्पना. पण घडला तो प्रकार वेगळा. मुली परत न येता वर निघून गेल्या आणि त्याच्या ध्यानीमनी नसताना 1, 2, 3, 4 अशा उड्या त्याच्या सभोवती येऊन आदळल्या. त्याने घाबऱ्या नजरेनं पाहिलं. तो गोट्या, श्याम, राम आणि बजरंग पाण्यातून वर येत होते. अरे तुम्ही कसे, पुंडूने विचारलं. कोणत्या पोरीसाठी. त्याचं वाक्य पुरं झालं नाही. तोच त्याच्या पाठीवर चढून त्याला पायाने दाबीत गोट्या म्हणाला, पोरी पाहिजेत तुला चोरा, या घे. पुंडू वर येताच श्यामने दुसरी गटांगळी दिली. राम आता तिसरी गटांगळी देणारसे दिसताच त्याने हात जोडले. मरतो, सोडा मला, असे शब्द कसेबसे त्याच्या तोंडून निघाले, पण रागाच्या भरात कोणाचं तिकडे लक्ष गेलं नाही.
आता का रे, आपल्या लहान बहिणींना त्रास द्यायला लाज नाही वाटत तुला? असं म्हणून गोट्याने त्याच्या श्रीमुखात अशी जोराने भडकावली की तिरीमिरी येऊन पुंड्या डोळे फिरवू लागला आणि त्याची मान तिरपी होऊन तो आपोआपच पाण्याखाली जाऊ लागला. हा काहीतरी भलताच प्रकार झाला हे उमगायला वेळ लागला नाही. गोट्या आणि त्याचे मित्र मनातून भ्यायले पण डगमगले नाहीत. बजरंगने बुडी मारून पुंडूला वर काढले आणि त्याला काठावर नेले. तेथेही तो आडवा पडला. माणसे जमली. हा खेळता खेळता झालेला अपघात अशा समजुतीने लोकांनी पुंडूला दवाखान्यात नेलं. वेळीच उपचार झाल्यामुळे पुंडू जिवंत राहिला. त्याने शुद्धीवर आल्यावर कुणावर आळ घेतले नाहीत. त्यांच्यावर अदावत घेतल्यास आपला पाजीपणा उघडकीस येईल अशी त्याला धास्ती. पण त्याने मूग गिळले. तरी गोट्याने खरा प्रकार कसलाही आडपडदा न ठेवता सांगून टाकला. डॉक्टर काय, मी काय किंवा शाळेचे मुख्याध्यापक काय, गोट्याला त्याच्या व्रात्यपणाबद्दल रागे भरलो. हो, न होऊन पुंडू तलावाच्या तळाला पुरता गेला असता तर घ्या काय, त्याच्याबरोबर गोट्यावरही हे महत्संकटच नसते का ठरले. पण जरी आम्ही गोट्याला वरकरणी रागे भरलो तरी मनातून त्याच्या वीरवृत्तीचे आम्हाला कौतुक वाटत होते. मुख्याध्यापक कौतुक आणि राग अशा मिश्रणाच्या स्वरात म्हणाले, तुला वाईट गोष्टींची चीड आली तरी तू स्वतःच त्याचं पारिपत्य कशाला करायला हवं. पुंडूला तू आमच्याकडं आणलं असतंस तर आम्ही त्याला योग्य ती शिक्षा केली असती. तुझं वर्तन शिस्तीला धरून झालं नाही आणि रागाच्या भरात तुझ्या हातून ही पहिलीच चूक झाली म्हणून आम्ही ती मनावर घेत नाही. किती झालं तरी पुंडू तुझा शाळा सोबती मित्रानं मित्राला मारायचं नसतं. तो मरत असला तर त्याला वाचवायचं असतं. एखाद्या बुडणाऱ्या मित्राला वर काढ म्हणजे मित्राला बुडवण्याचा तुझ्यावरला हा दोष दूर होईल. 8च दिवसांनी वार्षिक परीक्षा सुरू झाली. पहिल्या गणित विषयात निदान 95 गुण आपल्याला मिळाले पाहिजेत असे गोट्या म्हणाला आणि त्याची ही खात्री रास्त होती असं निकालाच्या वेळी ठरलं. गणिताप्रमाणे इंग्लिश, संस्कृत, मराठी आणि सायन्स या विषयातही गोट्याने गडगंज गुण मिळवले. पण गोट्या नापास झाला आणि शिवराम जोशी पास होऊन वर्गात त्याचा पहिला नंबर लागला. त्याला वार्षिक शिष्यवृत्ती मिळाली. गोट्याला इतिहास भूगोलात 0 मार्क मिळाले होते. त्याने त्या विषयाची उत्तरपत्रिकाच दिली नव्हती. प्रथम कोणाच्या लक्षात ते आलं नाही, पण शेवटचे गुणपत्रक भरतेवेळी गोट्याचे इतिहास भूगोलाचे कोष्टक मोकळेच राहिलेले आढळले. तेव्हा शिक्षक मंडळी कावरीबावरी झाली. त्याच्या उत्तरपत्रिका कुठे गळबटल्या तर नाहीत ना असं म्हणून त्यांनी बांधून ठेवलेले सर्व गठ्ठे सोडून शोध चालवला. पण निराशा. शेवटी त्याने उत्तरपत्रिका दिल्या का हे विचारता गोट्यानं उत्तर दिले, मी तो पेपर दिलाच नाही. म्हणजे इतर विषयात पहिला येऊन नापास झालास तू? त्यासाठी तर मी असं केलं सर. बुडणाऱ्या मित्राला वर काढून मित्राला बुडवल्याचा दोष घालवायला तुम्ही मला सांगितलं होतं, आठवतं? मी सर्व उत्तरपत्रिका दिल्या असत्या तर मीच पहिला आलो असतो आणि मग शिवराम जोशाला स्कॉलरशिप मिळाली नसती. तर त्याला येत्या वर्षी शाळा सोडणं भाग होतं. म्हणजे तो सपशेल बुडाला असता. त्याला वाचवण्यासाठीच मी नापास झालो सर. तुमची आज्ञा मी पाळली. हेडमास्तरांना कौतुक वाटलं गोट्याचं. ते म्हणाले, पेड्या, मग त्यासाठी तुला नापास व्हायची काय आवश्यकता होती? पासापुरते मार्क मिळतील एवढाच पेपर दिला असतास तरी चाललं असतं. नसतं चाललं. माझा एक विषय कमी असला तरी शिवराम माझ्यापेक्षा 16 मार्कांनीच चढ आहे. इतिहास भूगोलात मला मोजके 34 मार्क मिळाले असते तरीही मी पहिलाच राहिलो असतो. अखेरीस प्रसिद्धी फलकावर निकाल पत्रक लागले. सर्व शाळा आश्चर्यानं थक्क झाली. जो तो एकमेकाला विचारू लागला, म्हणजे गोट्या नापास? असं कसं झालं बुवा? आपल्या मित्रमंडळींचं हे आश्चर्य पाहून गोट्या नुसता हसत होता. घरी निघालेल्या हेडमास्तरांच्या पुढे जाऊन गोट्या म्हणाला, सर, जरा परत यायला पाहिजे तुम्हाला. तुमच्या कपाटात एक चोरी केली आहे मी. म्हणजे नेलं नाही काही तर ठेवलं आहे. तुमचा डोळा चुकवून परीक्षेच्या दिवशी इतिहास भूगोलाचा पेपर सुपरवायझरकडे न देता तिथं नेऊन ठेवला मी. आता तो वाचून पहा वाटलं तर. हेडमास्तर गोट्याचा पेपर घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी गोट्याच्या पाठीवर थाप देऊन म्हटलं, गोट्या, तुझं हे अपयश यशाहूनही अभिनंदनीय आहे खास.
पण नेहमीच हे असं होणार नाही बरं का. पुढल्या वर्षी मॅट्रिकच्या परीक्षेत तुझा हा प्रयोग तुझ्या अंगाशी येईल. जा, तुझ्या यशाबद्दल मी तुझं अभिनंदन करतो. तर असा हा गोट्या दुसऱ्यांच्यासाठी पण खूप काहीतरी करणारा आणि मनात येईल त्याप्रमाणे तसे विचार आपले बोलून पण दाखवणारा. तर त्याच्या आणखी पुढच्या करामती आपण आता उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत बाय बाय मित्रमैत्रिणींनो.